सर, अजितदादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र याव्यात अशा प्रकारची भावना जी आहे ती आता कार्यकर्ते व्यक्त करायला लागलेले आहेत. खरं तर दादांनी तशी सुरुवातसुद्धा केलेली होती. नाही, खरं तर परवाला ह्या महाराष्ट्रामध्ये 28 तारीख एक काळा दिवस त्या ठिकाणी ठरलेली आहे. आमच्या सर्वांचे नेते माननीय अजितदादा आपल्याला सर्वांना सोडून त्या ठिकाणी गेलेले आहेत. काल अंत्यविधी झाला. लाखो लोक अंत्यविधीला दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्हीही त्या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून मी आम्ही सर्व कार्यकर्ते असेल किंवा राष्ट्रवादी परिवार असेल, या दुःखातून आम्ही या ठिकाणी सावरलेलो नाहोत. आणि म्हणून याच्यावर अधिकचं भाष्य मी काही करणार नाही. पण एवढंच सांगतो की जो काही श्रेष्ठी निर्णय घेईल ते आम्हाला त्या ठिकाणी मान्य राहील. उपमुख्यमंत्री म्हणून जी काही खाती दादांकडे होती ती खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांनी देखील मागणी केलेली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार जे आहेत त्यांचं उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे पद देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे आता राष्ट्रवादीकडनं येते पुढे. या संदर्भामध्ये कालच आम्ही आदरणीय दादांना अखेरचा निरोप आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. काय बोलावं काहीच सुचत आम्हाला या ठिकाणी नाही. आजसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये दादांना अभिवादन आणि श्रद्धांजलीची शोकसभा या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती. हजारो तरुण कार्यकर्ते या शोकसभेला या ठिकाणी उपस्थित होते. आणि वरच्या पातळीवरती काय निर्णय होत आहेत आज तरी आम्हाला त्याची माहिती त्या ठिकाणी नाही. पण वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही पुढे त्या ठिकाणी जाऊ.